आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी इथे बसा पहिले या. बसा इथे. बसा शांत. हे बघा काकू, मला सगळं समजतंय, त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका. मला व्यवस्थित माहिती आहे धनंजय सरांचा स्वभाव. मी त्यांना फार जवळून बघितलंय आई. सर असे हात नका सोडू. आय मीन मी रोज ऑब्झर्व करते ना त्यांना, त्यामुळे मला दिसतंय की ते किती प्रेशर खाली आहेत. आणि हे बघा काकू, काल ते दारू जरी पिऊन आले असले तरी माझं मत त्यांच्याबद्दल कधीच बदलणार नाहीये. माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम कायम आहे. आणि तुम्ही काळजी नका करू काकू. मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी धनंजय सरांना या सगळ्यातून बाहेर काढेन आणि त्यांना सावरून सुद्धा घेईन. ठीक आहे? खूप बरं वाटलं मला तुझ्याशी बोलून. आणि खात्री पटली, माझी निवड योग्यच आहे. काकू बस चालू दे तुझं काम. आलेच. This is too much यार. पण एक मिनिट, मी धनंजय आणि धनंजयच्या फॅमिलीला इतक्या लवकर जाळ्यात अडकून असं वाटलं नव्हतं. पण आय डिड इट. शाबास सायली देशमुख. आणि मी उगाच माईंना घाबरत होते यार. म्हणजे माई धनंजयचा काटा असा काढू शकत होती, पण तिला एवढं सुद्धा जमलं नाही. काय यार माई, माई तुम्ही रिटायरमेंट घ्या हो आता. कारण तुझ्या साम्राज्याचं मुकुट आता माझ्या डोक्यावर हवं. कारण जादू आहे माझ्या हातात. माझ्या नंबरवर मेसेज कोणी केलाय आणि पोहोचलाय कोण माझ्या नंबर पर्यंत? कशी चाललीये जादू? कोणी ही व्यक्तीची माझ्यावर वॉच ठेवते. तिला सनसणीत रिप्लाय करते. काय झालं, सायली देशमुखला उत्तर सुचत नाहीये की सिया मॅथ्यूजचं भांड फुटलं म्हणून घाबरलीये. कोण आहेस तू? ते महत्वाचं नाही. मला तुझ्या बॉस बद्दल सगळं माहित आहे. हेही माहित आहे की तू टीसीपी धनंजय सोबत प्रेमाचं नाटक करतेस. हे सगळं जगासमोर यायला नको असेल तर पुढच्या तासाभरात आम्ही जो ऍड्रेस पाठवू तिकडे येऊन भेट. कोण ही व्यक्ती जिला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे? हा नाही, मला माईला ताबडतोब सांगायला पाहिजे. हा माई 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 आई, तू काय सारखी फोनवर काय करते? बाळा, मी ना माझ्या मैत्रिणीला मेसेज करते. तिला मेसेज करून विचारते की तुझी तब्येत कशी आहे, तू बरी आहेस का. बघू काय काढलंस. अरे वा, हा नको कलर देऊ. हा दे. हा एकच मिनिट थांबा आपण. अच्छा, हा मेसेज आलाय का? पण तू काय ठरवलंय? जाऊन बघून येते ना माई. हा उद्योग कोण करतंय हे तरी कळायला पाहिजे ना. नाही म्हणजे मला नाही वाटत की कोणाला काही कळालं असेल, पण रिस्क नको घ्यायला माई. मे बी तो डान्स बघून कोणीतरी प्रँक केला असेल किंवा नाही संशयाला जागाच नको माई. मी जाऊन येते.
ठीक आहे, चल मी पण येते तुझ्यासोबत. बघू काय काय करते ते. चांगली फिल्डिंग लावूया आणि ठरवू कोणाची हिम्मत झाली आहे असं बोलायची. एक्झॅक्टली. ठीक आहे. त्या घरात आल्यापासून नुसता अपमान होतोय माझा. बायको ऐकत नव्हती हे माहित होतं मला. मुलगी ऐकत नाही तुझा. नक्की तुझीच मुलगी आहे ना. अपमान अपमान अपमान. माझी मुलगी माझा ऐकणार नाही. माझी मुलगी सुंदरीने सगळ्यांना भडकून ठेवलंय माझ्या विरुद्ध. हे दाखवावं लागलं. आल्यापासून नुसता अपमान अपमान अपमान. आधी ती सुंदरी, मग तो धनंजय साहेब, आणि आता ही शीतल आणि माई सगळेच चालू आपली लायकी विसरतायत. काय पण सगळ्यांना आता दाखवावं लागणार. मी काय इकडे कोणाचं ऐकून गेला नाही आलोय. कोणाचाच ऐकणार नाही. मी इथे राज्य करायला आलोय आणि मी इथे राज्य करणार. सगळ्यांना ऐकावं लागणार. सगळ्यांना, शीतलला आणि माईला सुद्धा. माई सुद्धा ऐकणार माझं. फक्त थोडा वेळ अजून. लवकरच माई सुद्धा माझ्या मुठीत असेल. आई ऐकताय ना, खूप वेळ झाला थांबलीये मी इकडे आणि मला कोणी दिसत पण नाहीये. काय करायचं, निघायचं का? थांब, थोडा वेळ वाट पाहूया आपण. येईलच. आणि आल्यावर आपण काय करणार आहोत तुला माहितीये. जगातून नाहीच करायचं त्याला. कळलं? आपल्या माणसांचा सापळा लागलाय. काळजी करू नको. आपला मजाक करतात ते लोक. एक्झॅक्टली. अर्थात तास झाले इथे थांबलोय आपण. कोणीच आलं नाहीये. आय डोंट नो माही, एवढं कुणाच्याच हिंमत असेल हो